होतो ती सभा सुरू झालेली आहे। राहुल गांधी इथे येऊन पोहोचलेले आहेत। दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलंय। राहुल जी, कल आपने मुझे एक पत्र की अंतिम पंक्तियां पढ़ने को कहा था। चलो अब कुछ दस्तावेज आज मैं आपको पढ़ने देता हूं। हम सबके आदरणीय महात्मा गांधी जी का यह पत्र है। पत्र आपने पढ़ा क्या? वैसी ही अंतिम पंक्तियां इसमें मौजूद है जो आप मुझे पढ़वाना चाहते थे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा प्रश्न विचारलाय। अर्थात महात्मा गांधीजी यांचं युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट असं लिहिलेलं पत्र इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि याच पत्राचा कदाचित दाखला देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारलाय, जाब विचारलाय की ज्या प्रकारचा मायना किंवा ज्या प्रकारची तलटीप स्वाक्षरी असलेलं पत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं वाचून दाखवण्यात आलं, तशाच प्रकारे तेच तलटीप असलेलं पत्र महात्मा गांधीजींनी सुद्धा काही वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांना तत्कालीन लिहिलं होतं आणि ते पत्र आपण वाचलं का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला। या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। आणि आता थेट जाऊयात राहुल गांधी यांच्या सभेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। भारत जोडण्याकरता आज राहुल गांधी कन्याकुमारीवरून शेगाव पर्यंत आलेले आहेत आणि त्यांच्या शेगावमध्ये ही लाईव्ह सभा सुरू होती। राहुल गांधी इथे पोहोचले, त्यांनी दर्शन घेतलं आणि आपण सर्व एक आहोत हा भारत जोडण्याचा संदेश, जी वारकरी संप्रदायाची परंपरा तुम्हाला मला आपल्याला लाभलेली आहे, त्या परंपरेच्या भगवी पताका ही राहुलजींच्या सुपूर्द करत असताना आगामी काळात हा त्यागाचा देश, हा बलिदानाचा देश आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी साकारत आहे। ज्यांच्या आजी यांनी देशासाठी बलिदान केलं, ज्यांच्या वडिलांना या देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी प्राण द्यावे लागले, अशा राहुलजींना आज आपण भगवा पताका त्यांच्याजवळ आहेत आणि वारकरी संप्रदायाचा पेटा, वराडाचा पेटा पटका त्यांना प्रदान करून आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे। दुरितांचे तिमिर दाहो विश्वस्त धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, ही प्रार्थना साकार होत असताना आता विश्वास मगे देवे ही प्रार्थना घेऊन जी भारत जोडो यात्रा निघालेली आहे, तिचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालंय। गळा भेट घेण्या भीमेची निघाली इस देश के गांधीवाद विचारों को आगे बढ़ाने वाले एक सामाजिक नेता के रूप में, कार्यकर्ता के रूप में जिन्होंने अपना योगदान दिया, मैं तुषार गांधी जी को सादर आमंत्रित करता हूं कि आज इस भूमि में पधारे हुए सभी गांधीजी यांचे नातू तुषार गांधी हे या यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचं यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं आणि जाहीर केल्याप्रमाणे ते या यात्रेतही सहभागी झाले आणि आता या मंचावरून ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत। कारण शिगाव आणि अकोला माझी जन्मभूमी आहे, म्हणजे वराडचाच मुलगा, आणि आज मला वराडातच राहुलजी बरोबर चालायचं सद्भाग्य भेटलं। आमच्या दोन्ही परिवारांची परंपरा आहे की देशासाठी नेहमी एकत्र येऊन काम केलं। राहुलजींचे पडजोबा आणि माझे पणजोबा एकत्र चालायचे दांडी कूच पासून, तीच परंपरा आज मला त्यांच्याबरोबर चालून भारत जोडो यात्रामध्ये हे सद्भाग्य भेटलं। आणि जो फरक पाहिला मी तो हे होता की
तुषार गांधीजी जे आपल्याला मार्गदर्शन करतात आहेत हे महात्मा गांधीजीचे नातू आहेत, पंतू आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं भाषण हे या ठिकाणी महत्वाचं राहणार आहे. महात्मा गांधींचा विचार आणि महात्मा गांधींचं त्यांच्या अंगामध्ये असलेलं रक्त या गोष्टीचं नातं तुम्हाला कळावं म्हणून मी त्यांचा परिचय करायसाठी इथं आलेलो होतो. धन्यवाद. आज जब मैं सुबह से इस भारत जोड़ो यात्रा में राहुल जी के साथ चल रहा था तो एक सोच आ रही थी कि जिस तरह से जनता, गरीब जनता, सामान्य जनता को अपने पास करते थे, अपने गले से लगा रहे थे और उनके दुख दर्द का थोड़ा बोझा चंद लम्हों के लिए तो भी हल्का कर रहे थे. और ये याद आया कि दूसरी तरफ आज हमारे प्रधानमंत्री जी हैं जो जब जहां जाते हैं वहां अगर उनके रास्ते में गरीबों की बस्ती आ जाए तो पर्दे लगवा देते हैं कि ताकि उनको देखना ना पड़े. ये जो फर्क है वो जनता के नेता और एक राजनीतिक नेता के बीच में होता है. ये हमने याद रखना बहुत जरूरी है क्योंकि इस देश की, इस भूमि की परंपरा है कि जो जनता का हमदर्द बन के निकला है वही इस देश का सही में नेता बना है. बापू भी गरीबों की झोपड़ी तक जाते थे और उन्हीं में शामिल होने के लिए अपने आप को मोड़ते थे वैसे. और आज कई सालों के बाद वो देखने को मिल रहा है वापस. मैं ये मेरा सद्भाग्य समझता हूं कि मुझे चंद लम्हों के लिए, एक दिन के लिए ये जो अनुभव है वो प्राप्त करने का मौका मिला क्योंकि ऐसे अनुभवों के बारे में इतिहास में पढ़ा करता था पर ये मेरी जिंदगी में कभी मुमकिन होगा ये सोचा नहीं था. इसके पहले 2005 में दांडी कूच में राहुल जी के साथ चला था मैं, आज वापस चला हूं. यही याद आती है कि 1930 में दांडी कूच में बापू, मोतीलाल नेहरू और पंडित नेहरू साथ में चले थे. उसके बाद 1947 में दंगों के बीच जब बापू नोआखाली और टिपेरा में चल रहे थे तो पंडित जी वहां जाते थे उनके साथ विचार विमर्श करने और साथ हो जाते थे. उसके बाद 2005 में जैसे मैंने कहा राहुल जी और सोनिया मैडम दोनों उस दांडी कूच की 75वीं सालगिरह पे साथ में आए थे. तो वो परंपरा को आज आगे चलाते हुए मैं मेरा ये कर्तव्य समझता हूं और सद्भाग्य समझता हूं कि मुझे ये मौका मिला. मैं ज्यादा देर बोलूंगा नहीं लेकिन इतना जरूर कहूंगा कि जो लोग ये कह रहे हैं कि जो टूटा नहीं है उसको जोड़ने के लिए क्यों आए हो, उनको ये जवाब देना जरूरी है कि जब कुछ टूट जाए उस तक इंतजार करने वाले जो होते हैं उनकी दिल में ये इच्छा होती है कि वो टूट जाए और इसलिए इंतजार करते बैठे रहते हैं. देश प्रेमी वो होता है जो उसको अंदाजा भी आए, अगर शक भी हो कि ये देश को तोड़ने की प्रकृति चल रही है तो घरों से निकल के उस देश को तोड़ने वालों से उस देश का रक्षण करते हैं. और ये जरूरी है. देश टूटने के बाद टुकड़ों को जमा करने के लिए जाने वाले देश प्रेमी नहीं होते. इसीलिए इस भारत जोड़ो यात्रा का महत्व है कि वो टूटे नहीं, इसलिए एक जनसैलाब पैदा कर रहे हैं. मी आपल्या सर्वांचा फारच आभारी आहे आणि आभार मानतो. ज्या पद्धतीनं मी पाहिलं आज सकाळपासून, ज्या पद्धतीनं वराडची जनता हे यात्राला समर्थन देते त्याच्यासाठी आपल्या सर्वांचा फार फार आभार. जय हिंद. भारत जोड़ो यात्रा के महाराष्ट्र में हमारे महाविकास आघाड़ी की जो
त्यांनी भाषण केलं आणि जुन्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसंच देशाचा एक इतिहास आहे, त्या इतिहासातले आपण एक महत्त्वाचे साक्षीदार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राहुल गांधी यांच्यासोबत आपण या भारत जोडो यात्रेमध्ये चालल्याबद्दल आपल्याला अभिमान असल्याचंही त्यांनी नमूद केलं.